एक क्रांतिकारी प्रतिज्ञा माऊली करतात. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊलींनी प्रतिज्ञाच केली. हा खरं तर तुकोबांचा स्वभाव आहे, ज्ञानोबांचा हा स्वभाव नाही. पण आपल्या स्वभावाच्या विरोधात जाऊन ज्ञानोबा एक क्रांतिकारक प्रतिज्ञा करतात. तरी अवधान ऐकले दिजे. अवधान म्हणजे काय? एक चित्त, चित्ताचं एकाग्र असणं, मनाचं एकाग्रता असणं, ही सकल संतांची कायम असलेली धारणा आहे. आमच्या चित्ताच्या एकाग्रतेविषयी 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अखंड सांगितलंय. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजयः. मला प्राप्त करण्याची जर इच्छा आहे धनंजया, हे पार्था, तू जर करत असशील तर तुला काय करावं लागेल? तुला अभ्यास योग साधावा लागेल. आणि दुसरी गोष्ट चित्ताची एकाग्र अवस्था. अथ चित्तम समाधातुम न शक्नोषि मयि स्थिरम. त्यामुळे मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्र असणं आध्यात्मिक दृष्टीने किंवा पारमार्थिक क्षेत्रामध्ये अत्यंत अशी महत्वाची गोष्ट म्हणून माऊलींनी पहिला शब्द वापरला. तरी अवधान ऐकले दिजे. लक्षपूर्वक श्रवण करावं. परिणाम काय होणार आहे? मग सर्व सुखासी पात्र होईजे. आणि माऊली असं तसं नाही, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका म्हणतात. मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो की नवविधातली सर्वश्रेष्ठ असलेली श्रवण नावाची भक्ती ही तुम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती करून देईल. मिळतं का नाही सुख इथं? सगळी सुख मिळतात का नाही इथं? खरं सांगा. कीर्तनामध्ये सुख मिळतं, म्हणजे आम्हाला निरूपणातलं सुख मिळतं. गाण्यावर ज्यांचं प्रेम आहे त्यांना गाण्यातलं सुख मिळतं. ज्यांना सिद्धांत, तत्वज्ञान, दृष्टांत, विवेचनावर जास्त प्रेम आहे त्यांना त्यातला आनंद मिळतो. ज्यांना अगदीच निद्रा नाश आहे घरी, त्यांना इथं आल्यानंतर तेही सुख मिळतं की नाही? खरं सांगा. अशी लागते की नाही टाळी ब्रह्मानंदी? बरं, काही मंडळी इतकी हुशार असतात की अगदी ट्रँगल निवडून बसतात, म्हणजे बरोबर खांब असा निवडतात. म्हणजे आता इथं बसली ते अजिबात हलू नका, चांगलं टेकून बसलाय बसा, काही माझं म्हणणं नाही. पण काही मंडळी अशी जागा हेरून बसतात की आम्हाला चपला पण दिसल्या पाहिजेत, देव पण दिसला पाहिजे आणि कीर्तनकार पण दिसला पाहिजे. त्यामुळे असं आता हे इथलं नाही मी सांगत, आपण कीर्तनावर प्रेम करता म्हणून मी तुम्हाला काही म्हणत नाही. पण अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा असे अनुभव येतात. पण श्रवणातलं खरं सुख काय आहे? सगळ्या सुखाची प्राप्ती आम्हाला या नवविधातल्या सर्वश्रेष्ठ अशा भक्तीमधनं प्राप्त होते. काय काय मिळतं इथं? येथ मनाचा मारू न करिता. कुठल्याही प्रकारची मनाला शासन देण्याची गरज नाही. माऊली सांगतात इंद्रिया दुःख न देता. देहदंडन करायची गरज नाही, जंगलात जायची. म्हणजे कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है? कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. तिकडून बोलावणं यावं लागतं आणि ते आम्हाला आलंय म्हणून आम्ही इथं आहोत. एवढं कायम पक्क मनात ठेवा. मला तर कायम असं वाटतं की आपलं देवानी सिलेक्शन केलंय. देवानी प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाची निवड केलेली असते. इथं जी मंडळी गायन क्षेत्रातली आहेत ना त्यांनी सरळ समजायचं, माझं देवानी मला निवडलंय. हजारो माणसं आहेत, माझ्याच गळ्यात सुंदर का सूर दिला असेल तर त्याचं गुणगान गायला. वादन क्षेत्रातल्या मंडळींनी कायम लक्षात ठेवावं की मला देवानी निवडलंय. आपण सगळे इथं आहोत ना, आपलं देवानी सिलेक्शन केलंय. मी किती ठरवलं ना आज नकोच कीर्तन करायला, पण लोक आग्रह करतात कारण ती देवाची इच्छा आहे की इथं यायचं, कीर्तन करायचं, गपचूप आनंद घ्यायचा कीर्तनाचा आणि नामस्मरणाचा. त्यामुळे होय अंग हरिरूप अशी परिणती कीर्तन भक्तीतनं होते. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आम्ही आमचे राहत नाही. 2 तासाच्या कीर्तनामध्ये एक क्षण असा येतो की आम्ही आमचे राहत नाही. मग अशा अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही कृतज्ञता भावाने वंदन करतो तिथे शरण जातो. शरण कसं जायचं? अन्याश्रयाणाम त्यागः इति अनन्यता असं म्हटलंय नारद भक्ती सूत्रामध्ये. देवर्षी नारद म्हणतात कुठल्याही आश्रयाचा त्याग आणि एकच आश्रय भगवंत चरणाचा. त्या आश्रयाजवळ जावं, अनन्य भावाने तिथं लोटांगण घालावं आणि सगळी सुख दुःख तिथं बोलावीत, तिथं सांगावीत. प्रपंचिक माणसाला सुख दुःख सांगायला जायचं नाही.
जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, हो तेथेची विसावा, देव तेथेची विसावा, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाचे लढीवाळे. थोडासा रिवर्ब कमी करा, पूर्ण बंद करू नका, किंचित. पंढरीनाथ भगवान की. महाराज म्हणाले जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. देवाला सुख सांगायचं असेल तर त्यालाच सांगायचं, दुःख सांगायचं असेल तर त्यालाच सांगायचं. संसारी माणसाला सुख आणि दुःख सांगायच्या भानगडीत पडायचं, कारण संसारी माणसं अजून ट्रॅफिक वाढवतात. बघा ना, तुम्ही सरळ सांगा ना, जा ना, कसं काय चाललंय, बरं आहे का हो, समोरनं उत्तर येतं, बरंच म्हणायचं. माझं उत्तम चाललंय असं म्हणणारी माणसं खूप कमी आहेत. माझं सगळ्यात छान चाललंय, एकदम उत्तम आहे, आरामात आहे असं म्हणणारी माणसं कमी आहेत. चालायचंच, कसं तरी चाललंय, बरंच म्हणायचं, अशी निगेटिव्हिटी असणारी माणसं खूप आहेत आजूबाजूला आमच्या. आणि लोकांचा नकार आमची असलेली ऊर्जा खाऊन टाकतो. त्यामुळे नकारार्थी माणसाच्या सहवासात राहायचंच नाही. फार कायम साधू संत सत्पुरुष, संतांचा संघ, ग्रंथांचा संघ, आणि मग संतांच्या सहवासात आल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा अत्यंत सुंदर असा दृष्टिकोन आम्हाला प्राप्त होतो, जो तुकोबराय आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून देतायत. भगवंताचं एक वेगळं विलक्षण, अनेकांनी भगवंतांना त्या रूपात पाहिलं, पण तुकोबराय त्या भगवंतांना धर्माची मूर्त असं अभंगात म्हणताय. देवाचं वर्णन करत असताना देवाचं सामर्थ्य, देवाचं स्वरूप आम्हाला तुकोबराय सांगतायत, की जे सामर्थ्य, जे स्वरूप आणि जो स्वभाव भगवंतांचा आम्ही भागवत ग्रंथाच्या प्रथम श्लोकामध्ये ऐकलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. भगवंतांचं स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव सांगितलाय या ग्रंथामध्ये, या श्लोकामध्ये. देव कसा आहे? सच्चिद आनंद रूपाय. सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि आनंद स्वरूप आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, हे देवाचं सामर्थ्य आहे. सगळं विश्व त्यांनी निर्माण केलंय. विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही गुणांना किंवा तीनही स्थितींना तो कारण आहे. विश्वाची उत्पत्ती त्यांनी केली, पालन पोषण त्यांनीच केलं आणि संहार करता सुद्धा तोच आहे. एकोहम बहुस्याम असं त्याला वाटलं, तो एकटा होता, अनेक झाला, अनेकाची निर्मिती केली आणि एवढं सगळं करून सगळ्यामध्ये आहे आणि कशातच नाही असा तो भगवंत. आणि शेवटचं तिसरं त्याचं स्वरूप किंवा त्याचा स्वभाव सांगितला, तापत्रय विनाशाय. देव त्रिविध तापांचं निराकरण करणारा किंवा त्रिविध तापांपासून आमची मुक्ती करणारं ते परमात्म तत्व आहे, ते ब्रह्म आहे, ते अखिलकोट ब्रह्मांडाचं नायकाचं स्वरूप आहे. तुकोबराय या अभंगामध्ये त्याची स्तुती गातायत. एखाद्याची स्तुती तेव्हाच गावी लागते. आता व्यवहारामध्ये सुद्धा आपण असंच करतो, एखाद्याकडून काही आपलं काम असेल किंवा काम साधायचं असेल तर आपण त्याची स्तुती गातो. बाबा तुझ्यासारखं माणूस मिळणार नाही, तू आहेस म्हणून. चार बायका एकत्र जमल्या, आपण म्हणतो तुला म्हणून सांगते ग बाई, तू आहेस म्हणून. तुझ्यासारखा स्वभाव कुठं बघितलं नाही, जरा 100 रुपये देते का ग? एखाद्याची स्तुती करावी. आता तुकोबरायांची अशी भावना नाहीये, पण भगवंत षड्गुणैश्वर्य संपूर्ण आहे, गुणाचा स्वामी आहे, तो गुणाधीश आहे भगवंत, गुणा संपन्न असलेला परमात्मा आहे. मग त्याचे गुण तुकोबराय आधी गातात आणि मग पुढच्या सगळ्या चरणांमध्ये महाराज त्यालाच गोड असं मागणं मागतायत, गोड मागणी करतायत की देवा तू कसा आहेस, तू धर्माची मूर्त आहेस, धर्माची तू मूर्ती, तुझं सामर्थ्य असं आहे, पाप आणि पुण्य या सगळ्याचा लेखाजोखा तुझ्याकडे आहे. किंबहुना आम्ही काय करावं, सकल विश्वावर तुझी सत्ता असल्या कारणाने आमचं पापही तुझ्या हातात आहे आणि आमचं पुण्यही तुझ्या हातात आहे. वस्तुतः हाच प्रश्न भगवद्गीतेमध्ये लक्ष देऊन ऐका, अर्जुनाने भगवंतांना विचारला होता की देवा
तू असं म्हणतोस विभूती योगामध्ये इंद्रियाणाम मनश्चास्मी, सकल इंद्रियांच्या मध्ये मन म्हणजे मी आहे. तर मग मला सांग, अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्षणेय बलादीव नियोजितः. जर मन म्हणजे तू असशील तर अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः. माणूस पाप का करतो? आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं. आधी मनात पाप वासना किंवा पाप भावना येते आणि मग शरीराकडून कर्म घडतं. मग देवा, जर मन म्हणजे तू असशील तर मनुष्य पाप करतो, मग या पापाची जबाबदारी तू घ्यायला तयार आहेस का? तेव्हा भगवंत आपले हात वर करतात, हे बघ, तुमचा त्या पापाशी माझा संबंध नाही आणि पुण्याशी संबंध नाही, मी निराळा आहे सगळ्यापासून. का? रजस्तवश्च मनसो वंश दोषा उदारतो. ते मन रजतमांच्या आहारी जातं आणि पाप करतं. मग मी कुठे आहे? अत्यंतिक सात्विकता ज्या ठिकाणी आहे तिथं मी आहे, असं भगवंत गीतेमध्ये सांगतात. आणि हे तुकोबांना ज्ञात आहे. कारण महाराजांची गाथा किंवा महाराजांचे अभंग हे असे तसे नाही आले. महाराज म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. आम्ही असं तसं नाही बोलत, मनाला येईल ते वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहवा भार माथा. त्यामुळे अनेक प्रकारची पुराणं शास्त्र धुंडाळून आम्ही मग हा वेदांचा अर्क तुमच्यापर्यंत आणून ठेवलाय की भगवंताचं असं स्वरूप, त्याची अशा स्वरूपामध्ये स्तुती केली की आता धर्म हा शब्द जिथं येतो ना तिथं पाप आणि पुण्य, विधी आणि निषेध, हे करावं आणि हे करू नये, हे आपोआप येतं. त्याच्यामध्ये अनस्यूतच आहे. म्हणून भगवंताचं वर्णन करताना तुकोबराय प्रथम चरणामध्ये करतायत, धर्माची तू मूर्ती. देवा, मी तुला मागायला आलोय. तू कसा आहेस? तू धर्माची मूर्त आहेस. परमात्मा गोपाल कृष्ण असू दे, पंढरीनिश परमात्मा असू दे, अगदी सगळेच अवतार आमचे ज्यावेळी अवतार घेतात, दशावतार आपल्याला माहिती आहेत. भागवतामध्ये 24 अवतारांच्या कथा आहेत. हे सगळे भगवंतांचे अवतार कशासाठी अवतार घेतात? त्या अवतारामागचं एकच रहस्य भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पुन्हा पुन्हा संभव, पुन्हा पुन्हा गर्भवास, पुन्हा पुन्हा युगायुगांमधून मी अवतार का घेतो? तर याचं एकच कारण आहे, धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निर्दाळिले किती एक. मी पुन्हा पुन्हा अवतार, पुन्हा पुन्हा जन्म का घेतले? तर धर्माचं रक्षण करण्याकरता. साक्षात धर्मच भगवंतांच्या रूपाने प्रत्येक वेळी अवतीर्ण झाला. म्हणून तुकोबराय सांगतात की तू देवा असा तसा नाही, तू साक्षात धर्माची मूर्त आहेस. आणि वसिष्ठ मुनी भगवान प्रभू रामचंद्रांना सांगतात, रामो विग्रहवान धर्म. रामप्रभू साक्षात धर्माची मूर्त आहे. आणि रामप्रभूंचा हा उत्सव आहे. काय प्रभूंचं रूप आहे? तुलसीदासांनी वर्णन केलं, श्रीरामचंद्र कृपालु भजवन हरण. राम लावण्य रूपी. तुकोबराय सांगतात तू धर्माची मूर्त आहेस. आणि आता धर्म म्हटलं की पाप आणि पुण्य तुझ्या हातात आहे असं म्हणायला हरकत नाही. देवा, तू धर्माची मूर्त आहेस. 500 वर्ष प्रभू रामचंद्र साक्षात धर्म सिंहासनावर बसायला वेळ लागला. या भारताच्या इतिहासामध्ये बाबरी मशिदीचा इतिहास आपण जाणतो. इतक्या दिवसांनी, इतक्या वर्षांनी प्रभूंना सिंहासनावर बसवलं. 2024 साली साक्षात धर्म सिंहासनावर बसला. त्या प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा तरी वनवास, पण इथं 500 वर्ष प्रभूंना लागली हो गादीवर बसायला. प्रभू गादीवर बसले, पण समाजामध्ये नको ती मंडळी पुन्हा एकजूट व्हायला सुरुवात झाली नाही का? म्हणून आम्ही भगवं 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 करता करता जातीपातीमध्ये इतके विभागले गेलो, किंबहुना संतांना सुद्धा जातीत वाटलं. ज्ञानोबराय अमुक एका जातीचे, तुकोबराय अमुक एका जातीचे, सौतामाळी अमुक एका जातीचे, गोरोबा काका अमुक एका जातीचे, कान्होपात्र अमुक एका. सगळ्या संतांना जातीत वाटलं आणि आम्ही मातीत जायची वेळ आली की आता नाही का? सगळ्यांना जातीत वाटायला लागलो आम्ही. कधी कधी छत्रपती शिवप्रभूंची शिवजयंती झाली, आता मध्ये तिथीनी झाली, तारखेनी झाली, मोठ्या प्रमाणात सोहळे साजरे झाले. पण राजांना म्हणावंसं वाटतं, राजे माफ करा, तुम्ही मराठा या शब्दाची जी व्युत्पत्ती किंवा व्याप्ती मांडली होती ना स्वराज्यामध्ये, त्या शब्दाचा अत्यंत चुकीचा अर्थ आम्ही लोकांनी घेतला. मराठा म्हणजे आम्ही फक्त 96 कुडी 92 कुडी एवढंच म्हणत बसलो. पण तुमच्या लेखी मराठा या शब्दाचा अर्थ होता जो भगव्यासाठी लढतो तो मराठा, जो भगव्याखाली धरातीर्थी पडण्याची तयारी ठेवतो तो मराठा, जो धर्मासाठी मरतो, प्राणांची बाजी लावतो तो मराठा.
आमचे पुण्याचे आचार्य आत्रेंनी व्याख्या केली, खरं मराठा कुणाला म्हणायचं, खरा मराठी माणूस कुणाला म्हणायचं. अमुक कुळामध्ये जन्माला आलो म्हणून मराठा नाही. अहो, छत्रपतींच्या सैन्यासाठी लढणारा प्रत्येक मावळा हा मराठा होता. आणि मावळे 18 पगड जातीचे होते. अमुकच जातीतला मावळा छत्रपतींनी हेरून नाही घेतला. 18 पगड जातीचे मावळे स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावून, प्रसंगी जीव देण्याची तयारी ठेवून एक एक रत्न हिरा माझ्या छत्रपतींनी निवडला होता. ते मराठा म्हणजे फक्त मराठा नव्हते, त्या जातीचे नव्हते. 12 मावळातले 18 पगड जातीचे सर्व लोक मावळे म्हणून आले आणि त्यांनाच समर्थ म्हणतात, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. त्यामुळे धर्माच्या एका छताखाली ही 18 पगड जातीतली 12 मावळातली मंडळी एकत्र येतात. आत्र्यांनी सांगितलं, मराठी 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 कुणाला म्हणायचं, ज्याला ज्ञानोबांची एक तरी ओवी पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी, आहे का? ज्याला तुकोबरायांचा एक तरी अभंग पाठ आहे त्याला म्हणायचं मराठी. आणि ज्यांनी माझ्या शिवछत्रपती प्रभूंचा एक तरी गड पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी. मराठीची व्याख्या आहे. मग आम्ही याच्यात बसत असू ना तर आम्ही मराठी आहोत, छत्रपतींच्या व्याख्येनुसार, समर्थांच्या व्याख्येनुसार. धर्माचं एक छत्र सबंध जगावर राहावं हे हिंदू राष्ट्र आहे. आणि हिंदुत्वाची खरी गरज किंवा हिंदुत्वाची खरी संकल्पना तुमच्या माझ्या रक्तात पेरली जावी, याकरता स्वराज्याचा घाट होता, याकरता संतांचे विचार होते. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, देवा धर्माची तू मूर्ती. कुठला धर्म? धर्माची व्याख्या सांगितली, धारणात धर्म संयुक्त सधर्म इति निश्चय तस्या धारण संयुक्त धर्मो धारयते प्रजाहा असं म्हटलंय. धर्मो रक्षति रक्षतः, धर्माचं जो रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. धर्म प्रजेची धारणा करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही जे जे कर्म म्हणून करतो त्याला धर्म असं म्हटलंय. विधी निषेधात्मक एक व्यवस्था आहे आपली. जीवन जगत असताना अमुक अमुक गोष्ट करावी आणि अमुक अमुक गोष्ट करू नये, त्याला आम्ही धर्म असं म्हणतो. धर्माच्या अनेक व्याख्या आम्हाला सांगितल्या. ज्यावेळी यक्ष प्रकरणामध्ये कुंती मातेला तहान लागली आणि त्यांचा तो अज्ञातवासात असणारा काळ, सगळ्यात कनिष्ठ पांडव होता सहदेव. तो म्हणाला, आई मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तो गेला पाणी आणायला. एका सरोवराजवळ गेला, स्वच्छ पाणी होतं. कमंडलू पाण्यामध्ये बुडवला, पाणी घेऊन निघणार. एवढ्यात त्याच्या कानावर बातमी आली, माझ्या प्रश्नांची आधी उत्तर दे, मग तुला माझ्या तळ्यातलं पाणी घेऊ देतो. ऐकलं नाही, तिथं मूर्छित पडला. पुन्हा नकुल गेला, नकुलाच्या बाबतीतही तेच घडलं. अर्जुन गेला, भीम गेला, सगळ्यांच्या बाबतीत तेच घडलं. सगळ्यांच्या कानावर आकाशवाणी आली होती की माझं ऐकल्याशिवाय, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तुला या तळ्यातलं पाणी घेता येणार नाही. ऐकलं नाही. शेवटी धर्मराज युधिष्ठिर त्यांनाच म्हणायचं, जो युद्धी स्थिर आहे त्याला युधिष्ठिर म्हणायचं. जो युद्धी स्थिर. आजही तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये रोज युद्धाचे प्रसंग आहेत की नाही? रोज आहे. म्हणजे काय आपण ढाल तलवारी घेऊन लढतोय का? नाही हो. पण अखंड संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष आहे. महाराज म्हणले, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, अखंड संघर्षजन्य परिस्थिती आहे. पण अशा स्थितीमध्ये काय करायला लागेल? धर्मराजांनी सगळ्या आपल्या 4ही भावंडांना पाहिलं. एखाद्याने आकांडतांडव केला असता, तलवार काढली असती, लढण्यासाठी सज्ज झाला असता, पण हात जोडले आणि युधिष्ठिरांनी प्रार्थना केली, हे स्थानदेवतांनो, हे ग्रामदेवतांनो, हे जलदेवतांनो, जो कोणी तुम्ही असाल, कृपया माझी ही 4ही भावंड इथं कुठलाही अपराध नसताना मृतवत पडलेली आहेत, ज्याने कुणी हे काम केले तो कृपया माझ्या समोर येईल काय? याला म्हणायचं धर्मराज. इतक्या नम्रतेने बोलल्यानंतर मग तो यक्षराज प्रकट होतो. महाभारतामध्ये हा प्रसंग आहे. आणि मग यक्षराज धर्माला अत्यंत सुंदर असे प्रश्न विचारतात. त्यातला एक प्रश्न होता, राजा धर्माची दिशा काय असावी? खरा धर्म कुणाला म्हणायचं? काय असावी धर्माची दिशा? धर्मराजांनी एकाच शब्दात उत्तर दिलं होतं, धर्माची दिशा म्हणजे संत. संत आम्हाला धर्माची दिशा दाखवतात आणि संतांनी दाखवलेल्या मार्गालाच आम्ही धर्म असं म्हणतो. आज आमच्या या धर्मावरती अनेक प्रकारची आक्रमणं, हजारो वर्षांच्या परंपरेने, हजारो वर्षांचा इतिहास आहे. नुसते मुघल आले का? शक आले, हुन आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, मुघल आले. अनेकांनी अनेक प्रकारच्या स्वाऱ्या केल्या. सगळे लुटारू सगळं लुटून नेण्याच्या मागे लागले. पण खरी आमची भारतीय हिंदू संस्कृती नाही कुणाला नेता आली. ती आमच्या रक्तात रोमात भिनलेली आहे.
नाही नेता आली. का? इतर संस्कृतींचं उत्खनन करून हडप्पा मोहनजोदडो काढता आल्या, पण हिंदू संस्कृती अशी उत्खनन करून मिळणार नाही. ती आमच्या रक्तात आहे, ती आमच्या रोमरोमात आहे. हिंदुत्व म्हटलं, छत्रपती शिवप्रभू धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा बलिदान दिवस परवा पार पडला. फाल्गुन वद्य अमावस्येचा दिवस, मृत्युंजय अमावस्या जिला म्हणतात. 39 दिवसांचा अतोनात छळ करून अमावस्येच्या दिवशी अत्यंत निर्घृणपणे माझ्या राजाला औरंग्याने मारलं. धडापासनं मस्तक वेगळं केलं, शिरच्छेद केला, पायापासनं डोक्यापर्यंत इंचा इंचा एवढे तुकडे माझ्या राजाच्या देहाचे केले. पण धर्म या एका संज्ञेसाठी, धर्म या एका संकल्पनेसाठी राजाने सगळं सहन केलं. माझ्या शिवछत्रपती नावाच्या पित्यानी, माझ्या बापानी निर्माण केलेलं स्वराज्य चढतं वाढतं. ते साधं सुद्धा नाही, ते प्रतिपाश्चंद्र लेखे व वर्धेशणूर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते या न्यायानी प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे चढणारं वाढणारं माझ्या वडिलांनी निर्माण केलेलं राज्य हे मी राखणार नव्हे. पुत्र कसा होता, धर्म काय पद्धतीने रक्षण केलं असेल धर्माचं. वडिलांनी वाढवलेलं राज्य पुढच्या 9 वर्षाची फक्त कारकीर्द संभाजीराजांची, 9 वर्ष 9 महिने राज्यावर बसले होते गादीवर. या 9 वर्षामध्ये वडिलांनी निर्माण केलेलं स्वराज्य 1 नाही 2 नाही 5 पटीने वाढवलं. याला म्हणायचं पुत्र भावाईसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आमची पोरं वडिलांनी मिळवलेलं सगळं घालवतात. वडील म्हणतात आम्हाला मिळालं नाही, आमच्या पोरांना मिळावं म्हणून कमवून ठेवतो. परवा एका आजोबांना विचारलं, म्हणले एवढी चिंता का करताय तुम्ही, का बरं चेहऱ्यावर चिंता आहे, 7 पिढ्या बसून खातील एवढं तुम्ही कमवून ठेवले. ते म्हणले बाई ग 8वी पिढी काय खायली याची चिंता लागली. आम्ही कशाची चिंता करतो. चिंता चिता समायुक्ता बिंदू मात्रम विशेषतः सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. एका अनुस्वाराचा फरक आहे. निर्जीव माणसाला जाळण्याचं काम चिता करते, सजीव माणसाला जाळण्याचं काम चिंता करते. मग ही चिंता सोडावी, परमेश्वराला शरण जावं. तुकोबराय त्याची स्तुती करतात, देवा तू कसा आहेस, तू धर्माची मूर्त आहेस. अवतार घेतला षडगुणैश्वर्य संपन्न म्हणून कृष्णावतारामध्ये. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. येणे कारणे भगवंत जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. भग म्हणजे गुण आणि वान म्हणजे व्यापण. गुणांनी जो व्याप्त आहे त्याला भगवान म्हटलंय. आणि असा गुणाधीश गुणांचा स्वामी असलेला भगवंत आहे. त्याच्याकडे किती गुण आहेत, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य. तो ज्ञानी आहे. कुठलं ज्ञान, फिजिक्स केमिस्ट्री झूलॉजी बायोलॉजी असलं ते तर होतच हो, त्याला ते तर होतच. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान असणं अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे ना. मी कोण, स्वतःला कायम प्रश्न विचारत राहायचे, हु आय एम, हु आय एम, हु आय एम. बघा ना, विचारलं का कधी आपण स्वतःला प्रश्न, मी कोण. उत्तर मिळतं अमुक अमुक अमुक, माझं नाव, माझ्या देहाला दिलेलं नाव, मी कोण आहे, अमुक अमुक अमुक. परत एकदा विचारायचं, हु आय एम. आता सांगितलं की अमुक 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 माझं नाव, नाही मी अमक्या अमक्याचा लेख. बर, परत विचारायचं, मी कोण. मी या गावचा एक नागरिक आहे, या देशाचा एक नागरिक आहे, मी कोण. परत विचारत राहायचं. मग आम्हाला एक दिवस उत्तर मिळतं, अहम ब्रह्मास्मी. मी ब्रह्म आहे, मी तोच आहे, मी त्या भगवंताचा एक अंश आहे. जे निवृत्तीनाथांना उत्तर मिळालं, जे ज्ञानोबांना उत्तर मिळालं, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही कला तो पौर्णिमा, हे निवृत्तीनाथांना मिळालेलं उत्तर आहे. जे ज्ञानोबांना मिळालं, अनंत वेशे अनंत रूपे देखील आम्ही त्यासी, बाप रखुमा देवीवर खूण बाणली तैसी, योगी या दुर्लभ तो मिया देखीला साजणी. योग्यांना दुर्लभ असलेला सुद्धा परमेश्वर निर्गुण परमात्मा तो मला बघायला मिळाला. आता धर्माला म्हणजे तुकोबरायांनी त्याला धर्माची मूर्त म्हटले. धर्म या संकल्पनेमध्ये देवाला ठेवले. धर्म म्हणजे देव, साक्षात धर्म. धर्मच अवताराला आला भगवान गोपालकृष्णांच्या रूपाने. म्हणून तर कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणून रथाचं सारथ्य करत असताना धर्माचंच संरक्षण करण्याकरता धर्मच स्वतःच उभा राहिला. दुर्योधनाला लाख समजावून सांगितलं होतं, बाबा रे सोड असत्याची बाजू. शिष्टाई करता गेले होते की नाही तिथं, कुठे गेले होते आपण जागे आहेत ना सगळे. शिष्टाई करता भगवान गोपालकृष्ण गेले दुर्योधनाच्या त्या कौरवांच्या सभेमध्ये. समजावून सांगितलं, दुर्योधना पांडवांना काही नको रे बाबा, 5 गावं मावतील एवढी जमीन दे आणि रिकामा हो ना, कशाला काळजी करतोस, नको ते युद्ध.
दुर्योधन म्हणतो 5 गावच काय, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना मिळू देणार नाही, काय करायचं ते कर म्हणले कृष्णा. तुला मी धर्माच्या 4 गोष्टी सांगतोय, ऐक. दुर्योधन म्हणतो जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, मी धर्म जाणतो पण मी धर्माने वागू इच्छित नाही, माझी ती प्रवृत्तीच नाही. मी धर्म जाणत नाही असं नाही, मी धर्म जाणतो. जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, मी अधर्म जाणतो पण मी अधर्म सोडणार नाही, तिकडून निवृत्ती घेणारच नाही. त्यामुळे धर्म अधर्म खरा समजावून सांगण्याकरता भगवंतालाच धर्म रूपाने अवतीर्ण व्हावं लागलं. आणि मग धर्मपालन करणाऱ्यांच्या मागे स्वतः हा धर्म उभा राहिला. धर्माचं रक्षण करणाऱ्यांच्या मागे स्वतःच धर्म रक्षण करता उभा राहिला. कशा पद्धतीने रक्षण केलं, किती पद्धतीने रक्षण केलं हे मी सांगायला नको. कृष्णचरित्र रामचरित्र आपण जाणता. रावणाचा विध्वंस केला, रावण वध केला, खऱ्या अर्थी धर्मरक्षण केलं भगवंतांनी. कंसाच्या छातीवर मुष्टी प्रहार, त्रैलोक्याचा भार होऊन भगवंत आले, कंस संपला, धर्माचं रक्षण केलं भगवंतांनी. अनेक भक्तांचा संहार केला, पालन केलं, पोषण केलं. अनेक अवतारामध्ये प्रल्हादासारख्या लहान बाळासाठी भगवंत त्या दैत्याच्या सगळ्या अटी मंजूर करून ना मानव ना दानव, ना घरात ना बाहेर, ना दिवसा ना रात्री म्हणून नरसिंह रूपाने जन्माला आले, अवतार घेतला. काय करावं या धर्माच्या मूर्तीने, साक्षात धर्मच पुन्हा 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 भगवत अवतार म्हणून जन्म घेत होता, मूर्त स्वरूपामध्ये येत होता. म्हणून तुकोबरायांनी त्याचं गुणगान गायलं, त्याची स्तुती केली. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आणि आता देवा तू असा आहेस ना, तू एवढा मोठा आहेस ना, तुझी सत्ता, तुझं सर्व व्यापकत्व, तुझं सामर्थ्य मी तुला सांगतोय, त्याची प्रार्थना केली बरं का. आता ज्याला मागायचंय तो केवढा मोठा आहे. महाराज त्याचं वर्णन करतात, तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. एवढा व्यापक आहे भगवंत, किती त्याचं व्यापकत्व सांगावं. विश्वरूप दर्शन युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला दर्शन देतात. अनंत रूपोदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यम न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. अनंत बाहूदर वक्त नेत्रम, आधी नाही अंत नाही मध्य नाही, काहीच कळेना त्याचं. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, केवढी मोठी व्याप्ती आहे त्याची. तुकोबा म्हणतात तू आकाश आहे इतका विशाल आहेस आणि अणोरणीयान महतो महियान असं श्रुती सांगते. म्हणजे मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतोस आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहतोस, हे तुझं सर्व व्यापकत्व आहे. मग अशा भगवंताला मागायचंय, मग मागणं सुद्धा तसंच नको का, मागणं तसंच मागितलं पाहिजे ना. आता हे आमचं मागणं फार वेगळं असतं, आमची झोळी कायम फटकीच असते, किती द्या. वास्तविक त्यांनी आम्हाला इतकं दिलंय बरं का, पण तरी सुद्धा आमचं मागणं काही केल्या संपतच नाही. जुनं भावगीत मी बऱ्याचदा म्हणते, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल कदाचित. जे वांछिले ते तू दिले. किती देतो तू, इच्छा करा तो कल्पतरू आहे. इच्छा करायचा अवकाश भगवंत देतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. जे वांछिले ते तू दिले, कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा. वा वा, काय सामर्थ्य आहे त्याचं. या मातीचे आकाश तू, या मातीचे आकाश तू, शिशिरात या मधुमास तू, शिशिरात या मधुमास तू. देशी मृता तू अमृता, देशी मृता तू अमृता. पुरुषोत्तमा हे आदिमा हे
देणे तुझे तुके शिरी देणे तुझे तुके शिरी झालो ऋणी जन्मांतरी झालो ऋणी जन्मांतरी अपकार मी अपराध मी अपकार मी अपराध मी परी तू क्षमा हे आदिमाय अंतिमा हे आदिमाय अंतिमा हे आदिमाय अंतिमा. दाता असलेला भगवंत आम्ही कितीही मागायला गेलो तरी आमची झोळी कायम फाटकी असते. आम्हाला कितीही त्यांनी दिलं तरी सुद्धा, पण त्याच्याकडे काय मागायचं असतं खरं सांगू का? पेशवाईतली एक गोष्ट आमचे जुने कीर्तनकार नारदी कीर्तनामध्ये शक्यतो हा दृष्टांत बऱ्याचदा सांगायचे. पंडिती काव्य ज्याला म्हणतात बरं का, डोंगर पोखरून उंदीर काढणे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. काय पेशवाईच्या काळामध्ये पेशवे सरकार असे निघालेत रस्त्यानी आणि थंडीचे दिवस, एक असा रस्त्यावर माणूस बसलेला आहे. आता दाता कोण आहे म्हटल्यानंतर काय मागितलं पाहिजे? तुकोबारायांना ठाऊक आहे, देणारा सर्वज्ञ सर्वसाक्षी सर्वशक्तिमान भगवंत आहे. मग त्याच्याकडं मी काय मागितलं पाहिजे? म्हणून तुकोबाराय पुढचं मागणं मागतातच आहे. पण देणारा कोण आहे याची ओळख होणं फार गरजेचं असतं. मग काय मागितलं जावं? ते पेशवे असे निघाले होते रस्त्यानी. एक माणूस असा थंडीने कुडकुडत त्या कठ्ठ्यावर बसलेला आणि पेशव्यांनी त्याला विचारलं, बाबा रे काही तुला हवं आहे का, काही मदत हवी आहे का? तो म्हणाला हो हो. आणि त्यांनी मागायला सुरुवात केली. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा रामस्त्री नाम काना त्यजुनी उरत जे पीडिते फार आम्हा हस्ती हस्तेंद्र वृंदांतक मुख रिपुचे नाम पूर्वार्ध नाही या लागी स्मासुतेशा अरि अनुज सखी स्वल्पही येत नाही. पंढरीनाथ महाराज की जय. आता याचा सगळ्याचा अर्थ मी थोडक्यात सांगते, आपण टेन्शन घेऊ नका अजिबात. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा. आता पटपट पटपट जागे असेल तर मला उत्तर दे, ते रिवर्ब बंद करावं. पंढरीनाथ महाराज की जय. येथे सह्याद्री कन्या, सह्याद्री पर्वत आहे, पर्वताची कन्या कोण कोण? बोला ना तुम्ही, जागे आपली ओळख नाही का? तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? हा म्हणा ना. येथे सह्याद्री कन्या, सह्याद्री कन्या म्हणजे पर्वताची मुलगी. कुणाला म्हणता येईल? कुणाला? जी पर्वतातून उगम पावते ना ती कोण? नदी. याला पंडिती काव्य म्हणायचं बरं का. सह्याद्री कन्या पतिसुत ललना, तिचा पती म्हणजे कोण? बोला पटपट, पूर्वरंग संपवायचंय पटकन आपल्याला. येथे सह्याद्री कन्या पती, तिचा पती समुद्र. नदी कुणाला जाऊन मिळते? समुद्राला. पती सुत, आता त्याचा पुत्र कोण? समुद्राचा पुत्र कोण? येथे सह्याद्री कन्या पती सुत. अडकली आपली गाडी इथं बरं का. आता सांगा पटकन, त्याचा पुत्र कोण? बरं जाऊ दे, आपण सगळे आपले ते दिवस आठवा बरं जुने. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. आठवलं का आपलं आपलं सगळ्यांना? धन्वंतरी. काय पुढे? चंद्रमा. तो जो चंद्र आहे की नाही, तो समुद्रातून आला म्हणून तो त्याचा पुत्र.